मग विथ इट्स लाईट स्टील शायनिंग द टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर अ फ्यू मिनिट्स. आता मात्र ह्या टायटॅनिकच्या जे लाईट्स आहे ते चालू असोपर्यंतच काय झालेलं आहे तर तेवढा कालावधीतच ह्या इथे आपल्याला दिसत आहे की हा टायटॅनिक बोट जे आहे त्याच्या सगळ्या लाईट्स चालू आहेत आणि ह्या इतरांना दिसाव्यात म्हणून काय झालेलं आहे तर सगळ्या ज्या लाईट्स आहेत त्या चालू ठेवण्यात आलेल्या आहे. पण आता याची जी स्पीड आहे बुडण्याची ती मात्र इथे वाढलेली आहे. मग बघा, देन at 2:20 AM on 15th April the vanish into the sea. बघा, 15 एप्रिल उजाडलं होतं आणि 15 एप्रिलचं काय झालेलं होतं तर 2:20 झालेले होते. 15 तारीख आलेली होती, 2:20 झाले होते. तर रात्रीच्या सुमारास अगदी 2:20 हा जो टायटॅनिक जहाज आहे तो मात्र आता दिसेनासे झाला होता. एवढ्या वेगाने तो समुद्रामध्ये आता तो बुडाला होता की अगदी 2:20लाच तो या समुद्रामध्ये दिसेनासे झाला होता. अबाउट 1500 पीपल ड्रॉ. किती बघा, अगदी 1500 जे लोक आहेत ते मात्र ह्या जहाजासोबतच काय झाले होते तर बुडाले होते. बघा, हा जो जहाज आहे हा जहाज अगदीच कमी कालावधीमध्येच तो दिसेनासे झाला आणि 1500 प्रवाशांना घेऊन तो आता दिसेनासे झालेला आहे, समुद्रामध्ये बुडालेला आहे. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्रू वॉन्ट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथसुद्धा त्याचे सहकारीसुद्धा हे सुद्धा काय झालेले आहेत तर या बोटी सगट म्हणजेच हा जो जहाज आहे त्या जहाजासोबतच कॅप्टन स्मिथ, त्याचे सहकारी, पॅसेंजर्स हे देखील काय झालेले आहे तर काही कालावधीतच दिसेनासे झालेले आहे. म्हणजेच ह्या समुद्राच्या पाण्यामध्ये ते बुडालेले आहेत, कॅप्टन देखील. मग बघा, द Carpathia arrived at 3:40 AM. The ship's crew found the lifeboats and saved 700 people in them. बघा, जेव्हा ह्या जहाजाला कार्पॅथिया हा जो मोठा जहाज आहे त्याला जेव्हा बातमी मिळाली की आता टायटॅनिक जो आहे या मार्गावरती आहे आणि तो बुडण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यांच्यामध्ये असलेलं अंतर हे खूप होतं, तरी सुद्धा हा जो कार्पॅथिया जहाज आहे तो फुल स्पीडने या टायटॅनिक जवळ येण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तो इथे पोहोचलेला आहे 3:40ला म्हणजे 3:40 हा जो जहाज आहे तो टायटॅनिक जवळ पोहोचलेला आहे. पण मात्र जो टायटॅनिक आहे तो 2:20लाच काय झालेला आहे तर पाण्यामध्ये बुडून गेलेला आहे. तरी देखील कार्पॅथिया याच्यामध्ये जे काही लाईफ बोट होते त्या बोटीने त्याने किती माणसांना, किती पॅसेंजर्सला वाचवलेलं आहे तर 700 पॅसेंजर्सला लाईफ बोटीने ह्या जहाजामुळे काय झालेलं आहे त्यांचा जो जीव आहे तो वाचलेला आहे. 700 पीपल यांना त्यांनी वाचवलेलं आहे त्यांच्या लाईफ बोटमुळे, कार्पॅथिया या जहाजाने. मग दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर. आता इथे 2:20लाच हा जो जहाज आहे तो बुडालेला आहे आणि तिथे 3:40ला कार्पॅथिया हा जो जहाज आहे तो आलेला आहे. त्यांना मात्र इथे काय दिसत होतं तर काही चेस ज्या आहेत त्या तरंगताना त्यांना दिसत होत्या आणि जे काही लाकडं आहे ते तरंगताना त्यांना इथे दिसत होते. आणि इथे जवळपास 1500 पॅसेंजर्सला तसेच 1500 जणांना घेऊन हा जो जहाज आहे, हा जो टायटॅनिक आहे तो मात्र बुडालेला आहे. मग बघा, बट ऑलमोस्ट ऑल द पीपल इन द वॉटर हॅड ड्रॉन अँड डाईड ऑफ कोल्ड. काही जे पॅसेंजर्स आहेत ते थंडीने मेलेले आहेत तर काही जे पॅसेंजर्स आहेत ते बुडालेले आहेत. दर कार्पॅथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. आता हा जो कार्पॅथिया आहे त्याने फुल स्पीडने येण्याचा प्रयत्न तर इथे केलेला आहे पण मात्र त्याला उशीर झालेला आहे. जवळपास 1-1.25 तासाचा उशीर त्याला झालेला आहे. त्यामुळे इथे हा जो जहाज आहे पूर्णतः 1500 पॅसेंजर्सला घेऊन तो बुडालेला आहे या समुद्रामध्ये. आणि जेव्हा
3:40ला हा कार्पेंथिया जो जहाज आहे तो जेव्हा टायटॅनिक जवळ पोहोचला तेव्हा मात्र काही अवशेषच तिथे शिल्लक राहिले होते. काही जे पॅसेंजर्स आहे ज्यांनी उड्या मारल्या होत्या हिमनगावरती ते देखील तिथे मृत पावले होते. काही थंडीने मेले होते आणि काही जे पॅसेंजर्स आहेत त्यांना मात्र कार्पेंथियाने काय केलं होतं तर लाईफ बोटद्वारे वाचवलेलं होतं. ते 700 पॅसेंजर्सला मात्र कार्पेंथियाने लाईफ बोर्डने काय केलेलं होतं तर वाचवलेलं होतं. मग द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्ड अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप्स. मग बघा नंतर काय रूल्स झाले बघा. एखादी घटना घडल्यानंतर काही जे रूल्स आहेत ते अगदी स्ट्रिक्ट होतात. जसे की आता टायटॅनिक बुडाल्यानंतर काही जे रूल्स आहेत ते स्ट्रिक्ट होत गेले. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डेड अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप. आता मात्र शिपमध्ये जे काही पॅसेंजर बसतात त्यांच्या सेफ्टीसाठी काही रूल्स जे आहेत ते आता स्ट्रिक्ट करण्यात आलेले आहे. ते बघा काय करण्यात आलेले आहे तर दे आस्क वाय शिप्स कॅरी सच फेव लाईफ बोट्स अँड वाय दे टर्न ऑफ देअर रेडिओज. आता ज्या जहाजामध्ये बसले गेलेलं आहे त्या जहाजांचे जे रेडिओ आहेत ते मात्र प्रश्न विचारले गेले होते 1913मध्ये की जे लाईफ बोट्स आहे म्हणजे जीव वाचवणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्या तुम्ही कमी का ठेवण्यात आल्या होत्या जहाजामध्ये. तसेच जे रेडिओ आहे ते बंद करून का ठेवण्यात आलेले होते. असे जे काही प्रश्न आहेत ते मात्र उद्भवले होते आणि ते देखील विचारण्यात आले होते की आता मात्र हे जे रूल्स आहे ते होणार नाही किंवा असं चालणार नाही. मग इन 1913 it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. आता 1913मध्ये असं ठरवण्यात आलं आहे की आता जेवढे पॅसेंजर्स असतील तेवढ्याच ज्या लाईफ बोट्स आहेत त्या जहाजामध्ये असतील जेणेकरून भविष्यात एखादी घटना घडली तर काय होणार आहे की सगळेचे सगळे पॅसेंजर्स आहेत त्या लाईफ बोटीमुळे वाचवले जातील आणि प्रत्येक जहाजामध्ये हा जो रेडिओ आहे तो देखील ऑन असणार आहे. मग रात्र असो की दिवस असो इथे रेडिओ हा बंद करून ठेवण्यात येणार नाही तर तो काय असणार आहे तर चालूच असणार आहे. मग It was also decided that ship must keep their radios working every hour of the day and night. रात्रंदिवस जे रेडिओ आहेत ते आता चालूच असणार आहे. त्यावरती जे मेसेजेस येतात ते देखील कसे असतात खूप इम्पॉर्टन्स असतात. त्यामुळे इथे रेडिओ कुणीही कधीही बंद करणार नाही. मग इन 1985 सायंटिस्टिक सेंट अ सबमरीन टू लुक फॉर द व्रेक ऑफ द टायटॅनिक. आता 1985मध्ये काय झालं होतं बघा तर जो टायटॅनिक बुडाला होता तिथे पाणबोटीद्वारे आणि जे काही सायंटिस्टिक आहे त्यांना काय दाखवलं होतं की त्यांना सांगण्यात आलं होतं की आता तुम्हाला कशाचं संशोधन लावायचं आहे. जी बोट बुडालेली आहे म्हणजे जो जहाज बुडालेला आहे त्याचे जे काही पार्ट आहे ते बघा ते शोधण्यासाठी 1985मध्ये पाणबोट जे आहे त्याच्याद्वारे काय झालेलं आहे तर इथे संशोधन करण्यात आलेलं आहे. द फाउंड द शिप लाईंग इन 2 pieces ऑन द ocean floor at a depth of around 400 meters 13,000 feet. आता इथे 13,000 फीट्सवरती काय सापडलेलं आहे तर ह्या ज्या टायटॅनिकचे जे काही 2 तुकडे झाले होते ते मात्र समुद्राच्या तळाशी इथे आढळून आलेले आहे. पाणबुडीच्या सहाय्याने काय झालेलं आहे तर हे संशोधन जे आहे ते करण्यात आलं होतं 1985मध्ये. मग लेटर दे फोटोग्राफ्स ऑफ द wreck अँड ब्रॉक्ड स्मॉल पार्ट्स ऑफ इट टू द सरफेस ऑफ द वॉटर. बघा इथे आपल्याला दिसून येत आहे की हे समुद्र तळाशी असलेले काय आहे तर ही टायटॅनिक आहे जे समुद्र तळाशी सापडलेली आहे. आणि इथे त्याचे जे फोटोग्राफ आहे पाणबुडीमध्ये जे काही संशोधक गेले होते त्यांनी ह्या टायटॅनिकचे काय काढलेले आहे काही फोटोग्राफ्स जे आहे ते इथे त्यांनी काढलेले आहे. आणि त्याचे जे स्मॉल तुकडे आहे जे लहान तुकडे आहे ते मात्र वरती घेऊन ते आलेले आहेत. मग there are many stories of bravery on that terrible night in April
1912 1912 एप्रिलमध्ये जी काही घटना घडली होती, टायटॅनिक जी काही बुडाली होती, त्याचे किस्से जे आहेत ते आज देखील आपल्या लक्षात आहे आणि ते सांगितले देखील जातात. मग बघा, इन 1998 द डायरेक्टर जेम्स कॅमेरॉन मेड अ फेमस फिल्म ऑफ द टायटॅनिक्स मेडेन वेयक यांनी काय केलेलं आहे तर टायटॅनिकवरती एक मूव्ही बनवलेली आहे. त्याचं नाव काय होतं, द टायटॅनिक हे त्याचं काय होता तर सिनेमा होता जो ह्या डायरेक्टरनी बनवलेला होता. इट वॉज व्हेरी सॅड फिल्म. ऑलमोस्ट एव्हरी वन हू सीज द फिल्म लिव्ज द सिनेमा इन टीअर्स. म्हणजे हा जो मूवी आहे सेम तसाच दर्शवण्यात आला होता जसं की हा जो जहाज आहे तो बुडालेला होता, सेम तसंच दर्शवण्यात आलेलं होतं. मग जेव्हा ही फिल्म बघून लोक जेव्हा बाहेर पडली तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं काय आले होते तर अश्रू आले होते. अशा प्रकारची ही जी इमोशनल फिल्म आहे, सत्य घटनावर आधारित ही जी फिल्म आहे ती बनवण्यात आली होती आणि त्यात तसं चित्रण करण्यात आलं होतं जसं टायटॅनिक जहाज बुडालं सेम तसं चित्रण जे आहे ते देखील ह्या टायटॅनिक फिल्ममध्ये करण्यात आलं. आणि शेवटी ही जी फिल्म आहे ती अगदी पाहताना जे पाहणारे आहेत त्यांच्या डोळ्यात अगदी अश्रू आलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण इथे जो आपला चॅप्टर आहे तो आपण इथे अभ्यासलेला आहे. आता त्याचे जे वर्ल्ड मिनिंग आहे ते देखील आपण इथे बघणार आहोत. तर बघा, पहिला जो आहे तो आहे आईसबर्ग. आईसबर्ग म्हणजे आपल्याला माहिती आहे अ व्हेरी लार्ज मास ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. म्हणजे मोठमोठे बघा हिमनग असतात, त्यालाच काय म्हटलं जातं तर आईसबर्ग असं म्हटलं जातं. मग आहे टू स्टेर म्हणजे टर्न. इथे आपण बघितलं होतं की कॅप्टन स्मिथने काय केलं होतं जेव्हा त्यांना असं आढळलं होतं की समोर काहीतरी आहे, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे जेव्हा त्यांना कळलं की समोर एक मोठा हिमनग आहे म्हणून तेव्हा त्यांनी काय केलेलं होतं की जहाजाला टर्न करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नव्हतं. मग आहे स्क्रॅपर्ड म्हणजेच काय तर स्क्रॅचेड डीप अगेन्स्ट अ रॉक सरफेस. नंतर आहे टिल्ट मीन्स मूव्ह इन अ स्लोपिंग बेंड पोझिशन. आता इथे जो जहाज आहे तो एका दिशेने बघा, आपण मूवी पण बघितलं असेल तर एका साईडने तो मात्र काय झालेला होता, झुकलेला होता आणि ते झुकलेली जी साईट आहे ती काय होत होती तर पाण्यामध्ये वेगाने बुडताना आपण तिथे बघितलेली आहे. तर पहा, अशा प्रकारे आपला जो लेसन आहे 4.4 द अनसिंकेबल शिप हा आपण लर्न केलेला आहे. आता थोडक्यात आपण त्याची ॲक्टिव्हिटी आणि क्वेश्चन आन्सर हे देखील आपण घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण इथे द अनसिंकेबल शिप ह्याची ॲक्टिव्हिटी इथे घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, त्याचे आन्सर जे आहे आपल्याला ते द्यायचे आहेत. तर बघा, द शिप कार्पेंथिया रीच टायटॅनिक टू लेट टू सेव्ह द पीपल ऑन टायटॅनिक. आता इथे आपल्याला माहिती आहे तो लेट पोहोचलेला होता, कारण काय झालेलं होतं की त्यांचं अंतर जे आहे ते खूप दूर होतं, तरी देखील फुल स्पीडने हा जो कार्पेंथिया जहाज आहे त्याने फुल स्पीडने प्रयत्न केलेला आहे टायटॅनिक जवळ येण्याचा, पण मात्र तिथे त्याला काय झालेलं आहे, लेट झालेलं आहे. म्हणजे हे सेंटेन्स काय आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर, हे सेंटेन्स जे आहे ते ट्रू आहे आणि आपला आन्सर देखील राईट आलेला आहे. नेक्स्ट जो आपण क्वेश्चन घेणार आहोत तो असा घेणार आहोत की कॅप्टन स्मिथ स्टीर्ड द टायटॅनिक अवे फ्रॉम द आईसबर्ग. आता कॅप्टन स्मिथ जो आहे तो स्टीड द टायटॅनिक अवे फ्रॉम द आईसबर्ग. त्याने काय केलेलं आहे, इथे टर्न घेण्याचा प्रयत्न केलेला होता, पण मात्र तो घेऊ शकलेला नाही. म्हणून इथे हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे तर हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे आणि बघा आपलं आन्सर देखील बरोबर आलेलं आहे. आता आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत. तर द स्पेस इन द लाईफ बोट्स वॉज नॉट इनफ फॉर द 2000 पीपल बोर्डेड ऑन टायटॅनिक. आता इथे आपल्याला माहिती आहे की 2000 पॅसेंजर बसेल एवढी कॅपॅसिटी कशाची होती तर टायटॅनिक याची होती. म्हणून द स्पेस इन द लाईफ बोट्स वॉज नॉट इनफ फॉर द 2000 पीपल बोर्डेड ऑन
टायटॅनिक. आता टायटॅनिकमध्ये जेवढे पॅसेंजर बसले होते तेवढ्या मानाने ह्या ज्या लाईफ बोट्स होत्या त्या नव्हत्या, म्हणून हे सेंटेन्स काय आहे, तर हे सेंटेन्स ट्रू आहे. आणि पहा आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आणि आता आपला जो पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. द शिप कॅलिफोर्निया रीच टायटॅनिक अ लिटल लेट. आता त्याला लिटल लेट झालेला आहे का, कारण कॅलिफोर्नियापर्यंत जो मेसेज आहे तो कॅप्टन स्मिथचा पोहोचलेलाच नव्हता. का, कारण तिथे जो काही रेडिओ ऑपरेटर आहे त्याने जो रेडिओ आहे तो बंद करून ठेवला होता, म्हणून तो जहाज जरी जवळ असला होता तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला नव्हता. म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे, तर फॉल्स आहे. आणि आपलं उत्तर देखील इथे बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे हा जो आपला लेसन आहे 4.4 द अनसिंकेबल शिप हा आपण लर्न देखील केलेला आहे आणि त्याची काही जी ॲक्टिव्हिटी होती ती देखील आपण घेतलेली आहे. आता काही क्वेश्चन आन्सर देखील आपण घेणार आहोत आणि आपण हा जो लेसन आहे तो अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे डिस्क्राईब टायटॅनिक इन शॉर्ट. टायटॅनिकबद्दल आपल्याला शॉर्टमध्ये जर माहिती द्यायची असेल तर ती बघा आपण अशा प्रकारे देऊ शकतो. तर पहा मुलांनो, इथे टायटॅनिक वॉज द लार्जेस्ट शिप इन द वर्ल्ड. आपल्याला माहिती आहे की टायटॅनिक हा जो आहे सगळ्यात भव्य दिव्य जगातील असणारा एकमेव काय होता, तर एकमेव मोठा जहाज असा होता. आय वॉज गोईंग ऑन इट्स फर्स्ट वेयाज. आता तिथे फर्स्ट टाइम हे वेयाज जे आहे ते गेले होते. शी वॉज ॲज टेल ॲज 15 स्टोरेड बिल्डिंग. आता तो एवढा मोठा होता की जी काही 15 मजली बिल्डिंग आहे तेवढं उंची जी आहे तेवढी या जहाजाची होती. इट वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टेअरकेसेस, डायनिंग रूम्स, शॉप्स अँड स्विमिंग पूल्स. ही सगळी जी फॅसिलिटीज होती ती या टायटॅनिकमध्ये होती. देअर वेअर more than 2000 passengers on it. It was like a floating town. आता त्या टायटॅनिकची एवढी काही कॅपॅसिटी होती की त्यामध्ये किती पॅसेंजर बसणार आहे, तर त्यामध्ये जवळपास 2000 पॅसेंजर बसतील एवढी कॅपॅसिटी जी आहे त्या टायटॅनिक या जहाजाची होती. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. व्हॉट मेड द मॅन टर्न कोल्ड विथ फ्राईट. आणि इथे आपला जो आपण आन्सर इथे घेतलेला आहे आणि बघा ते आन्सर आपण असं घेतलेलं आहे की द मॅन वॉज आस्क्ड टू कीप वॉच ऑन आइसबर्ग्स फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. जेव्हा कॅप्टन स्मिथला हे माहिती झालं की काहीतरी संकट येणार आहे, म्हणून त्याने एका माणसाला काय केलेलं आहे तर शिपच्या टॉपवरती पाठवलं आणि त्याला लक्ष ठेवायला सांगितलं की नेमकं काय होत आहे तो ते त्याची काय कर आम्हाला माहिती देत राहा. मग सडनली ॲट 11:40 11:40ला काय झालेलं होतं बघा की ही सॉ समथिंग. त्या माणसाने काहीतरी पाहिलं. मग ही ग्रेव कोल्ड विथ फिअर because he had seen a huge iceberg stood right in the path of the Titanic. त्याला असं काहीतरी मोठं दिसलेला होता. हिमनग, हिमाचे जे काही डोंगर आहेत तेच त्याला दिसलेले होते आणि तो अगदी गारठला होता त्या बर्फाच्छादित वातावरणाने. आणि मग त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केलेली होती की कॅप्टन, इथे काहीतरी असं आहे की जेणेकरून आपल्या जहाजाला काय असू शकतो, धोका असू शकतो. आणि तो मेसेज जो आहे तो कॅप्टनपर्यंत पोहोचवला होता. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की व्हॉट डिड कार्पेंथियास क्रू फाइंड. आणि आपण इथे आन्सर घेतलेला आहे आणि ते बघा आन्सर असं आहे की दे फाउंड अर्जंट मेसेज ऑफ द टायटॅनिक आस्किंग फॉर हेल्प. टायटॅनिकने काय केलं होतं, आधी टायटॅनिक हा कशामध्ये आहे तर तो त्याला मदतीची गरज आहे, टायटॅनिक संकटात आहे आणि तुम्ही जे काही जवळपास जहाजा असतील त्यांची आम्हाला हेल्प व्हावी म्हणून रेडिओद्वारे कॅप्टन स्मिथने काय केलं होतं तर मेसेज जे आहे ते पाठवले होते की तुम्ही आम्हाला काय करा, हेल्प करा. आणि तो कार्पेंथियापर्यंत मेसेज पोहोचलेला होता. आणि आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे व्हाय डिड द पॅसेंजर्स ऑन द डेक ऑफ टायटॅनिक
began to jump in the ice cold water. आणि बघा आपलं जे आन्सर आहे ते आहे बिकॉज द शिप टायटॅनिक बिगॅन टू टिल्ट इन टू द सी. त्याची टायटॅनिकची एक बाजू जी आहे ती आता कुठे चालली होती तर समुद्राच्या पाण्यामध्ये झुकत चाललेली होती आणि ती खूप वेगाने पाण्यामध्ये बुडत होती. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे व्हॉट वॉज द डॅमेज काउज टू द शिप. आणि त्याचा आन्सर आपण इथे घेतलेला आहे. या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आहे कॅप्टन स्मिथ टायर्ड हार्ड टू स्टीर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आइसबर्ग बट द साइड ऑफ द शिप स्क्रॅच डीप अगेन्स्ट द माउंटेन ऑफ आईस. त्यांनी टर्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे कॅप्टन आहे कॅप्टन स्मिथने काय केलेलं आहे जहाज वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मात्र टायटॅनिकची एक बाजू जी आहे ती आइसबर्गला घासली गेलेली आहे. शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक्स अँड द आइसबर्ग कट होल्स अलॉंग द शिप साइड. आता जो काही हिमवर्षाव आहे तो ह्या टायटॅनिकच्या पहिल्या मजल्यावर पडू लागला होता. खालच्या मजल्यावरती पाणी भरू लागलं होतं. वॉटर बिगॅन टू pour into the lower decks on the ship so the Titanic began to sink. जसं आपण बघितलेलं आहे की वरच्या मजल्यावर जसा नग जे आहे जो काही वर्षाव आहे बर्फाच्छादित वर्षाव जो आहे तो होत होता आणि वेगाने पाणी जे आहे ते खालच्या मजल्यावरती भरत होते आणि म्हणून अतिशय वेगाने ही जी टायटॅनिक शिप आहे ती अतिशय वेगाने पाण्यामध्ये बुडालेली होती. अगदी दिसेनासी झालेली होती. बघा अशा प्रकारे आपला हा प्रश्न झालेला आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे वाय वर द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक इन ग्रेव्ह डेंजर. आणि त्याचं जे आन्सर आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा आपलं जे आन्सर आहे ते असं आहे द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक वर इन ग्रेव्ह डेंजरस बिकॉज in the first place they did not get help from the other ships, the कॅलिफोर्निया अँड द कार्पेंथिया. आता हे जे दोन जहाज आहेत ते काय झाले होते कॅलिफोर्निया आणि कार्पेंथिया ह्या दोन्ही जहाज जे आहेत ते जवळपासच होते पण हे जे कॅलिफोर्निया आहे हे अगदी 20 मैल दूर होतं आणि कार्पेंथिया हे थोडंसं अंतरावर होतं पण यांच्या कॅलिफोर्नियापर्यंत मेसेज पोचला नव्हता. त्यांनी काय करून ठेवलं होतं तर जे रेडिओ आहे ते बंद करून ठेवले होते आणि कार्पेंथियापर्यंत मेसेज जो आहे तो पोहोचला होता म्हणून त्याने फुल स्पीडने टायटॅनिक जवळ येण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला होता. द टायटॅनिक वॉज सिंकिंग फास्ट. पण काय झालं होतं की टायटॅनिक अगदी वेगाने बुडू लागलेला होता. द शिप बिगॅन टू टिल्ट इन टू द सी. त्याची एक जी बाजू आहे ती मात्र आता झुकलेली होती आणि ती देखील वेगाने बुडू लागली होती. देअर वर नॉट इनफ लाईव्ह बोट्स इन द शिप. पण ज्या काही जीव वाचवणाऱ्या बोटी आहेत त्या पुरेशा प्रमाणात ह्या टायटॅनिकवरती नव्हत्या. There was only enough space in the boat for a few hundred passengers. एवढ्या कमी प्रमाणात होत्या की काहीशे लोकांनाच फक्त ह्या जीव वाचवणाऱ्या ज्या बोटी आहेत त्या उपलब्ध होत्या. अँड दे वर ऑल मोर दॅन 2000 पॅसेंजर. पण त्या जहाजामध्ये 2000 एवढे पॅसेंजर बसलेले होते. तेवढ्या क्षमतेने मात्र त्या जहाजावरती ज्या लाईफ बोट्स आहेत त्या उपलब्ध नव्हत्या. फक्त काही असे लोकांना म्हणजेच काही शेकडा प्रमाणातच लोकांना वाचवू शकेल एवढ्याच प्रमाणात ज्या लाईफ बोट्स आहेत त्या उपलब्ध होत्या. आता नेक्स्ट आणि शेवटचा जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की वाय कुड कार्पेंथिया नॉट डू मच सो सेव्ह मोर लिव्स. आणि याचा आन्सर बघा आपण इथे घेतलेला आहे की हा जो कार्पेंथिया जो जहाज आहे तो द शिप कार्पेंथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. द टायटॅनिक हॅड ऑलरेडी व्हॅनिश इन टू द सी बिफोर दॅट. तो वेगाने जहाज जो आहे कुठला तर कार्पेंथिया हा
अगदी स्पीडने आलेला तर होता, पण त्याला येता येता मात्र किती वाजले होते तर 3:40 झाले होते आणि टायटॅनिक जो आहे तो मात्र 2:20लाच बुडून गेलेला होता, दिसेनासे झालेला होता, समुद्रातून अगदी गायब झाल्यासारखा झाला होता. मग Carpenthians crew found the lifeboats and they could save only 700 people. पण तरी देखील कॅरपांथिया या जहाजाने काय केलेलं आहे, 700 लोकांना लाईफ बोट्सद्वारे वाचवलेलं आहे. But almost all of the people in the water had drowned or died of cold. पण काही जे लोक आहेत ते जे काही बर्फाच्छादित डोंगर आहे त्यावरती त्यांनी जंप मारलेले आहे, त्यामुळे ते मेलेले आहेत, काही थंडीने मेलेले आहेत. तर अशा प्रकारे भरपूर लोकांचा, पॅसेंजर्सचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. मग The ship Carpathia was so late that its crew could not save more lives. तो लेट झाल्यामुळे, तो साहजिकच आहे, लेट कशामुळे झालेला आहे, कारण टायटॅनिक आणि त्या जहाजामधलं अंतर जे आहे ते दूर होतं, तरी देखील फुल स्पीडने त्याने येण्याचा प्रयत्न तर केला, मात्र तो लेट झाला आणि काही जणांनाच तो वाचवू शकलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे आपले जे क्वेश्चन आन्सर आहेत ते देखील इथे कंप्लीट झालेले आहे. तर बघा मुलांनो, आपला जो लेसन आहे 4.4 द अनसिंकेबल शिप, म्हणजेच न बुडणारा जो जहाज, तो जो हे जे प्रकरण आहे ते आपण लर्न केलेलं आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर देखील आपण इथे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला जो लेसन आहे 4.4 तर अशा प्रकारे आपला जो लेसन आहे द अनसिंकेबल शिप, हा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.